Today's play activity is riddles, which comes under the category of language development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to learn to reason and to be observant and to introduce comparisons. For this we need a large group of students. How we have to play this activity? Sit children in a semicircle. Ask the children these riddles. What is round and gives light? Like the moon in the night? What is green like grass but grows on trees? What is white like sugar but doesn't taste sweet? Give children time to guess and you can make more riddles of your own. One variation is possible here. After the children are familiar with the game, divide them into the two teams. Let one team ask a riddle which they have made up and other team give the answer. Scores also can be kept. रिडल्स ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा भाषिक विकास होतो. म्हणजे मुलांनी कोडं सोडवायचं असतं आणि हा गेम आपल्याला खेळताना मुलं सगळे सर्कलमध्ये सेमीसर्कलमध्ये बसलेले आहेत आणि आपण त्यांना क्लू विचारतो आहे, काही कोडे विचारतो की जे गोल आहे आणि आपल्याला उजेड देतं असं काय आहे, जसं रात्री चंद्र असतो तसं काय असतं, असं मुलांनी आपण असे कोडे ठेवायचे आणि मुलांना ते ओळखायचं आहे की काय आहे. मग तो सूर्य आहे का? व्हॉट इज ग्रीन लाईक ग्रास? हिरव्या रंगाचं असतं आणि ते झाडावर उगवतं. मग ह्याच्यामध्ये मुलं भरपूर आन्सर्स देऊ शकतात त्यांना ज्याची माहिती असतील. कोणी आंबा म्हणेल, कोणी संत्र म्हणतील किंवा असे वेगवेगळे कुठलेही मुलं ते हे सांगू शकतात किंवा आणखीनही वेगळे आन्सर्स देऊ शकतात. मग असं साखरेसारखं पांढरं असतं पण ते गोड बिलकुल नसतं, तर मग ते काय आहे? मग ते मीठ आहे का? किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळे आपण प्रश्न मुलांना विचारू शकतो आणि मुलं त्याचं उत्तर शोधतील. बरं, मुलांचं जे माहिती असेल तर त्या लेवलचेच आपल्याला मुलांना प्रश्न विचारायचे आहे. मुलांनी जे पाहिलं आहे, अनुभवलं आहे, असे सोपे प्रश्न आधी विचारायचे आणि मुलांना सहज उत्तर देता येत असेल तर मग त्याची काठिण्य पातळी आपण वाढवू शकतो. ह्याच्यामध्ये आणखी एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलांना आपण 2 ग्रुपमध्ये डिवाईड करू शकतो पूर्ण वर्ग, आणि मग एक ग्रुप आहे तर तो असे कोडे विचारेल आणि दुसरा ग्रुप आन्सर देईल आणि हे आपण आळीपाळीने करू शकतो अल्टरनेटली. त्या पद्धतीने हा गेम खेळू शकतो आणि त्याचे आपण गुणांकसुद्धा लिहून ठेवू शकतो जेणेकरून कुठली टीम विनर आहे तर ते शेवटी आपल्याला घोषित करता येईल. अशी ही मजेशीर कोड्यांची ही ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यातून मुलांचा भाषिक विकासही होतो. परत मुलं लक्ष द्यायला लक्षपूर्वक ऐकणे आणि निरीक्षण करणे ह्याही गोष्टी शिकतात.